जर तुम्ही ब्लॉगर असाल तर तुमच्या काळजावरती आज इतके कचाकच घाव होणार आहे की तुम्ही मला डायरेक्ट कुंभमेळा 2027 मध्ये भेटणार आहे. So the me resides in this as me is residing in all of that as me. So that me through this me talking to me. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय नो व्हिडिओचं बॅकग्राऊंड लुक जरासा नवीन आहे. आवडला असेल तर कमेंट करून सांगा, नसेल आवडला तरी पण सांगा, म्हणजे मग आपण बॅक टू द पवेलियन जाऊ. एनिवेज मंडळी, आपण आतापर्यंत सगळ्या प्रकारचे व्लॉग बघून झालेले, लिटरली सगळ्या प्रकारचे. ब्रेकअप व्लॉग तर एवढे पाहिले दोनदा तर माझा 9था बी झाला तरी पण मी रडलोय. ब्रेकअप व्लॉग नंतर आपण अजून एक सर्वसामान्य व्लॉग जो आहे तो आहे ड्रिंकिंग व्लॉग. दारू पिल्याचा डुलायचं डुकरावानी, ते तर सगळ्यांनी केले, लिटरली सगळ्यांनी केले. एवढी सगळी फालतूगिरी झाल्यानंतर, सगळ्या प्रकारचे व्लॉग पाहून झाल्यानंतर आपण आता नुकतंच डिवोर्सचे बी व्लॉग बघून झालेले आहे. तर व्लॉगिंगच्या कंटेंट मध्ये एक कळस गाठल्यानंतर एक वेगळाच दरवाजा उघडला, वेगळ्याच प्रेमाच्या वारा तोंडावरती आला आणि मला कळलं की युट्यूब वरती असं पण एक युट्यूब आहे की जे कधीच कोणाच्या बापाला कळू नये. कारण बसल्या बसल्या तुमच्या आयुष्याला फक्त घोडेच नाही तर उंट वाळवंट काही लागू शकतं. मंडळी बघा, कारण यांचा कंटेंट आहे अश्लील त्याचा कळस गाठलेली ही लेकरं युट्यूब वर येतात आणि एकामेकाच्या जिभ्यात साठत राहतात. आय नो हे ऐकायला किती घाण वाटत असलं तरी काही लोकांना हे बघायला इतकी मजा येते की यांच्या व्हिडिओला मिलियन व्ह्यूज झालेले आहेत. आणि दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की 15-16 वर्षांची पोरं पण अशा व्हिडिओ खाली लुकिंग हॉट अशी कमेंट करता. यांना बघलेत अजून केस आलेले नाहीत, जिभेवर यांना मिशी आलेली नाही, मात्र तरी सुद्धा लुकिंग हॉट म्हणतायत कवळी गांडुळगत लेकर. चला तर मग तुमच्या समोर मी आज प्रस्तुत करतो भारतातील अशी काही लोक जी फक्त जिभात साठत राहतात. उफ्र द चुम्मा चाटी गँग. म्युझिक. जावेद उगाच बदनामे, सोपी आन्सर उगाच बदनामे, त्या तरी फक्त अर्ध्या भोंगळ्या उभे राहतात. काही लोक पूर्ण कपडे घालून पण नागड्या हरकती करताहेत. क्रमांक पहिला येतो कपल राजपूत नावाच्या युट्यूब चॅनलचा. नाव बघा किती सोज्वळ आहे, कपल राजपूत. जणू असं वाटतं की दोन प्रेमाचे पंछी खूप काळ लांब राहिल्यानंतर एकत्र आले असतील, मात्र तुम्हाला कळतं हे प्रेमाचे पंछी नसून हौशी डुकर आहेत. यांचा चॅनल 1 वर्षाहून जुना आहे, तरी यांच्या चॅनलला 1,21,000 सबस्क्रायबर्स आहेत केवळ 50 व्हिडिओ मध्ये. जे कष्ट घेऊ राहिले, माझा भाऊ ओमकार आहे तो एवढा रोस्ट बिस्ट करू राहिला, विषयावर मेहनत घेऊ राहिला. माझ्या भावाचे 1 लाख करायचे सोडून लोक इथं चुम्माछाटी लोकांचे 1 लाख करू राहिले. तुम्ही यांच्या चॅनलवर गेल्या तुम्हाला थंबनेल मध्ये इतकी चुम्माचाटी दिसते की कधी कधी मला असं वाटतं मी का बरं एवढं लोनली आहे जिंदगीमध्ये. मग सगळं सुखी आहे तरी पण मला लोनली फिलिंग येते. एवढा प्रेमाचा मारा करता होईल लोक. यांच्या थंबनेल मध्ये कधी पोरगा पोरीच्या मानेची पप्पी घेऊ राहिला, कधी पोरगी पोराच्या मानेची पप्पी घेऊ राहिली, आणि कधी डोक्यात एकमेकांची मुके घेऊ राहिले, ते बी कधी एकमेकांवर चढून मुके घेऊ राहिले. अरे काय एवढी चुम्मेश्वर लोक आहे ना, मी नाही पाहिले, जिंदगीत नाही पाहिली. माझं पण खूप प्रेम आहे हो, पण मी असं नाही करू शकत. जी गोष्ट कडी लावून करायला पाहिजे ही अख्ख्या जगासमोर करायचा वेगळाच ट्रेंड आणलेला आहे. मला कळत त्यांच्या घरच्यांना पोकळ मामुनी हानते कशी नाही का, घरच्यांनी ना वाऱ्यावर सोडेल. यांच्या चॅनलवरचा मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ मी बघितला आणि माझा काळजाचे ठोके 2 सेकंदात चुकले. कसं बस मी हृदयाला समजवलं, म्हणलं भाई जगायला लागणार आहे, EMI भरायचे. मग कुठेतरी परत विषय आला, कारण 8 मिलियन व्ह्यूज आहे यांच्या चुम्मा छाटीला, लिटरली 8 मिलियन. या गाडीचं कसं झालंय माहिती का, हा परत तोंड बघा, हा पोरगा एवढा हौशी ना, मी तुम्हाला सांगतो एवढा हौशी आहे. 1500 बकासूर हौशी एकत्र केले ना, त्याच्या पुढं पण या एकट्या पुरुषाची हौशी मी तुम्हाला सांगतो एवढा हौशी आहे. याच्या व्हिडिओचा टॉपिक काही असो, व्हिडिओचा माहोल काही असो, हा प्रत्येक व्हिडिओमध्ये पटकन मुके घेऊन टाकतो. हा खाणं कमीची ओढ जास्ती खातो, लिपस्टिक खाऊ याचं रक्त लाल झाले मी तुम्हाला सांगतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हा व्हिडिओ प्ले केला. काही क्षण झाले होते की मला कळलं की अरे या व्हिडिओमध्ये एक WWE स्पर्धा चालू आहे, आणि फक्त 10 सेकंद पुढे घेतल्यानंतर मला कळलं डायरेक्ट चुम्माचाटी. एवढा मुख घ्यायचा स्टॅमिना कुठे येतो या पोराकडं. अरे 10 सेकंदापूर्वी मारामारी करत होते, 10 सेकंदानंतर एकमेकांची मुके घेऊ राहिले तुम्ही. लोकांनी काय करायचं. आणि याच्या खाली 56 वर्षांचे काका आणि 16 वर्षांची पोरं एक साथ कमेंट करू राहिले लुकिंग हॉट. अरे तुम्ही बिंडो काय लुकिंग हॉट. आणि याच्या व्लॉग मध्ये कधी हे लेकरू जेव्हा मुके नाही घेत तेव्हा काहीतरी बोलायचा पण प्रयत्न करतं. तुम्ही याचा कुठला पण व्लॉग बघा, हा नेमका काय बोलायचा प्रयत्न करतोय हे जर तुम्हाला कळलं तर मी तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करेल. बेंडी
गैजेंच्या पोटा पाण्याचा विषय झालेला आहे. शॉर्ट मात्र मला आहे तुमची काळजी म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझ्या मित्राचा प्लॅटफॉर्म वन विन बद्दल ज्यात मेन स्पॉन्सर कुठले तर टीम एक्स स्पार्कल टीम्स आहे. याच्यावरती तुम्ही असंख्य खेळ खेळू शकता आणि खेळ खेळून वन साइड आपल्या पोटा पाण्याचा विषय जो आहे हा तुम्ही मार्गी लावू शकता. सगळ्यात भारी गेम खेळायला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, पिन कमेंट मध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करा आणि डाउनलोड करा वन विन. आणि गाईज मी तुम्हाला माझा आवडता गेम सांगतो जो की आहे लकी जेट. बेसिकली तुमचा विमान टेक ऑफ घेतो, त्याच्यामध्ये जो भाऊ बसलेला असतो तो पडीकली पडणार आहे हे तुम्हाला अंदाज लावून त्याच्या अगोदर तुम्ही जे जिंकलेली हा सगळा विषय तुम्हाला तुमच्याकडे काबीज करून घ्यायचा आहे. तुम्ही मी यूज केलेली स्ट्रॅटेजी यूज करा, इथे तुम्हाला जिंकायचा चान्स वाढतो. मी 500 क्रिस्टल्स 1.5 च्या ऑर्डरला लावणार आणि बघा माझा राऊंड चालू झालेला आहे. पायलट भाऊ उडलेले आहेत. वन साइड मी जिंकलेलो आहे. पहिल्या राऊंड मी एवढ्या चुम्मेश्वरी पद्धतीने जिंकलेलो आहे. आता दुसऱ्या राऊंडला पण आपण परत एकदा तीच स्ट्रॅटेजी जी आहे आपली ही यूज करणार आहे आणि दुसऱ्या राऊंड मध्ये पण मी परत तेच करेल. मी 500 क्रिस्टल्स लावेल आणि बघूया मी इथे किती जिंकतोय. आणि वन साइड दुसरा पण राऊंड म्हणजे भावाने कच दिशी जिंक. लकी जेट फक्त गेम नाही तर ती एक्साइटमेंट आहे आणि तिथे प्रत्येक सेकंदाला तुमचा रिवॉर्ड जो आहे हा वाढत जाऊ शकतो बॉस. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, पिन कमेंट मध्ये लिंक दिली. वन विन वरती जा, लकी जेट खेळा आणि याशिवाय तिकडे असंख्य अजून गेम्स आहेत. माझा प्रोमो कोड वापरायला विसरू नका, बोनसचा जुगाड करेल तुमच्या भावाने, नाही का भाई विषय. आणि या चॅनलवर ना दोन मुक्यांच्या मध्ये हा काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो. याचा एक ड्रिंकिंग प्रँक होता. एक तर तुम्ही बिंडोक असाल तर तुम्ही ड्रिंकिंग प्रँक केलाच पाहिजे. आणि एवढा घाणेरडा प्रँक असतो ना, एवढा घाणेरडा प्रँक असतो. ऍक्टिंग येत जरी असेल तरी ती निघून जाईल. ती म्हणाली या दळबद्रीच्या शरीरामध्ये मला कला म्हणून जगायचं नाही. या बिनबुडाच्या बेडकाची, या गुळगुळीत गांडुळाची सुद्धा ऍक्टिंग तुम्ही बघा. अरे बाबा, पिलेला माणूस सुद्धा थुकील रे थुकील, मी सांगतो. याच्या बापानं असा प्रँक केलाय. लाईट समोर लावलेली आहे, मस्त बिअरची बॉटल असं मध्ये बायको तुम्ही असं तो बापानं प्रँक करले पेताड. अरे तू प्यायची ऍक्टिंग करू राहिला, लोक पिऊन नाही पाहू राहिले रे डुकरा. थोडं रिअलिस्टिक काहीतरी ऍटलिस्ट आपल्या विनायक भाऊने अँगल तरी बरोबर लावला होता काना कोपऱ्यात नाही, समोर कॅमेरा ठेवले ट्रायपॉड लावून आणि पेताड प्रँक करू राहिला. अरे बाबा दारू काय माणूस यार. आणि इनी या दारूच्या बाटलीकडे असं बघितलं की एखादा युएफओ मधनं ते जादू नाही का परत पृथ्वीवर आला कोई मिल गया मधला आणि त्याला एखादी गोष्ट दिली होती कसं निरागसतेने बघल तशी बघू राहिली. कळत नाही दारूची बॉटल आहे. हिची ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कडनं हिचे 2 कान फार जोडले पाहिजे हिच्या ओव्हर ऍक्टिंगसाठी. आणि मग तिने इतका केविलवाणा प्रश्न विचारला ना, आय हाय क्या ये गॅंड्याची शू आहे ती, गॅंड्याची शू. एवढी दारूची बॉटल पाहिली असं पुढून मागून करू राहिली. ते या डागात असं चढलेलं गांडोळासारखं करू राहिलं आणि ही पोरगी त्याला विचारू राहिली काय आहे ते. तुला आहे ना, तुला अकलेचे अवशेष नाही तुला मेंदूमध्ये, मी तुला सांगतो ते दारू पिय न पिओ पहिले तू 2 आयंट्या मारायला चालू कर. तो बॉडीला गरज आहे ॲड्रेनलिनची, अक्कल नाही तुला. आणि या बेवड्याची तुम्ही एकदा ऍक्टिंग बघा. अरे असा कोणता बेवडा आहे? तुमचे मित्राला बेवडे असतील मला सांगा, कधी कोणी असं केलंय? यांनी नेमकी दारू पिली आहे का डुकराचा घाम चाटून येईल एवढं डुक्कर? पेताड पर्यंत मला वाटलं कुठेतरी काहीतरी राडे बिडे होतील. 5 मिनिटानंतर चुम्मे. युट्यूब आहे ना, युट्यूब एकटे युट्यूबला पॉन साईट कॅटेगरीमध्ये एकटा हा चॅनल टाकू शकतो आणि युट्यूबला चुम्मा चाटी चालती. खरं बोललेलं नाही चालत. दुसरं वर्जन इज मोर खतरी. दुसरं वर्जन आहे वन साइड एका बाईचं. तुमच्या जिंदगीला लोक म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ वुमन. नाही काय ते, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. आता मी तुम्हाला सांगतो, बिहाइंड एव्हरी वाटोळा झालेला मॅन देर इज ऑल्सो वुमेन. नेक्स्ट चॅनल इज द फेमिनिझम इज द नारी शक्ती को सलाम. चॅनलचं नाव आहे माहिती का तुम्हाला? लवली ब्लॉग. मॅडमच्या चॅनल आहे 361K सबस्क्रायबर्स, म्हणजे 3.5 लाखाच्या वर सबस्क्रायबर्स. मॅडमचा चॅनल बघितल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बिचकल्यासारखं होईल. त्यामुळे जर 2 इंच मोबाईल मागे ठेवा आणि मग बघा. डायरेक्ट बगल दाखवले भाऊ. मी नाही बगल कधी कधी बघत नाही. ताईनं डायरेक्ट बगल दाखवले. अंडोळ्यामध्ये एवढी घाण हवस आहे का मी ऑलरेडी टी शर्ट होतो. मी टी शर्ट काढला, मी फुल शर्ट घालून बसलो जेव्हा ती माझ्या समोर पण नाहीये. एखादा पिसाळलेला राक्षसावानी तुमच्याकडे असं वाटतं बुबुळ बाहेरून पटकन तुमचा मुख घेऊन परत फोन मध्ये जातील. अरे हा कोणता लुक आहे? हे सिडक्टिव्ह नाही वाटत आहे, हे जीव घेणं वाटतंय, जीव घेणं. ताईंची एक्सक्लुझिव्ह चॅनल मेंबरशिप पण आहे. 400 रुपये महिना जर तुम्ही दिला तर ताई तुम्हाला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ देतील. बिझनेस मॉडल है. मेरे को ऐसे लगने लगा है कि आज से 5 साल बाद का विषय ऐसा होने वाला है मंडळी की कुठली भी युनिकॉर्न कंपनी जी आहे ना, ही टेक कंपनी नसेल, कुठलं ऍप नसेल, हे ओनली फॅन्सचं अकाउंट असणार आहे. युनिकॉर्न बिलियनेअर्स भोंगळे होऊन. ताईने मोदींनी स्वच्छ भारत अभियान एवढं मनावर घेतलं की त्या क्रिएटर्स अवॉर्डमध्ये एक अवॉर्ड ताईंना पण द्यायला पाहिजे होता. कारण ताईच्या पूर्ण चॅनलवरती ताई फक्त साफसफाई करत असते, ते पण अंग प्रदर्शन करत. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने.
कधी टेबल साफ करते, कधी फरची साफ करते, तर कधी भांडे साफ करते. हे सगळं करत असताना ताईंना आपलं शरीर एक तर कंबर त्यांना काहीतरी दाखवायचं असतं. त्यांनी काही नाही दाखवलं का त्यांचा जीव वेडापिस होतो. एक तर माझी कंबर बघा, माझ्या छात्र बघा, काहीतरी दिसलं पाहिजे, त्याशिवाय माझा व्हिडिओ पूर्ण नाही होत. कुछ तो मेरे को दिखाना पडेगा. ताईच्या प्रोफाईलवर जा, त्यांचे शॉर्ट्स बघा, नाही तर मोठे व्हिडिओ बघा, कुछ ना कुछ अंग प्रदर्शन करी रहे हे. एकदा असं पाणी पिलं होतं मी, आज जिंदगीत मला किती बी तहान लागली तरी असं पाणी पिणार नाही. आणि मग मी यांचा आवाज ऐकला आणि मग मला कळलं की न बोललेलंच बरं आहे, यांचे व्हिडिओ म्यूट मध्येच पाहावा. बेडकाच्या फाटल्या घाशासारखा पहिले तर हा आवाज आहे. नाही मज्जाक नाही करते तुम्ही आवाज ऐकला. हा आवाज जर तुम्ही ऐकला असता मित्रांनो, तुमचे कानाचे पडदे स्वतःहून फाटले असते. यांच्या पण चॅनलवरती मी मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ बघितला आणि तुम देखो सब यूज का चक्कर कैसे होता ये तुम अपने नग्न आंखों से नग्न सत्य देखो. क्योंकि बहुत दिन बाद मैं ऐसा वीडियो अपलोड कर रही हूँ, क्योंकि मेरा जो पहला चॅनल था. आता बघितलं का तुम्ही कसं पद्धतीने तिकडनं घेतला, इकडनं होता पण कंबर दिसत नव्हती, त्याला आपली कंबर दाखवायची होती. भारतात लोक ताजमहल नाही पाहते, जेवढीची कंबर पाहू राहिले. वन साइड इकडनं पदर घेतला आणि ती भांडे घासायला लागली. इच्छा गावात त्या व्हिडिओ मध्ये म्हणती आज मी सफाई करणे वाली होतास का, रोज काहीतरी वेगळं करून राहिली. हा काय डुचके. आणि माझा ताईंना एक सल्ला आहे, तुम्ही रोज सफाई करता, भांडे नंतर करा, पहिले तुम्ही ते बाथरूम साफ करा. इतकं दळबद्री गलिच्छ गचाळ बाथरूम आहे ना ते, की तुमच्याकडनं नजर हटवायची जरी म्हटली तरी मागची ती तुपाळ भिंत पाहायला लागते. पहिले ती भिंतीची सफाई करा, भेंडी बाथरूम धुवा ते पहिले. मग मला हृदयाचे अजून ठोके चुकले, कारण हा या बाईचा नवीन चॅनल आहे, ज्याच्यावर एवढे रफ 3 लाख झालेले, कारण या बाईचा जुना चॅनल युट्यूबने म्हणजे उडवलेला आहे. आणि हा कोणता टोन आहे बोलायचा, मी कितीही इमिटेट करायचा प्रयत्न केला तरीही हा टोन येणार नाही. ही बाई उगाच तिथं आहे, हास्य जत्रेमध्ये एखादं कॅरेक्टर पाहिजे असला टोन आहे हा. बेडकाच्या फाटेल तोंडावाने आवाज यायचा. यार क्या बोलती है लड़की, कुछ समझ में नहीं आता है मेरे को. या युट्यूबच्या विश्वामध्ये मला अजून एक सापडला, विमल खाऊन फायदा झालेला अजय देवगणची 16वी कॉपी मी तुम्हाला दाखवतो. याच्या बायकोवर प्रेम नाही, याच्या बायकोच्या पाठीवर प्रेम आहे. कारण केव्हा पण पाहिलं तर त्याच्या बायकोच्या पाठीवरच चिपकेत राहतो. एखादी घोरपड कशी भिंतीला चिपकती किंवा घरातली पाल कशी भिंतीला चिपकेत राहते, तसा त्याच्या बायकोच्या पाठीला चिपकेत राहतो. विक्रम वेताळाची जोडी आहे ही. काय झालं होतं, खूप वर्षांपूर्वी अजय देवगणनी पहिल्यांदा विमान खाऊन थुकलं होतं. त्याची थुकलं, त्याच्यामध्ये किडे जन्माला आले, किडे, आणि तिकडे मोठे होऊन अशी गांडोळासारखी माणसं बनलेली. अजय देवगण स्वतः ऍक्टिंग सोडून दिली. मी तुला सांगतो, आज तू त्या समोर जा एकदा, हे ते हरकते दाखव तुला, तो स्वतः ते तोंड बदलून गेली माहितीये का त्याला. आणि कंटिन्यू बायकोच्या पाठीचा वास घेत राहतो. कंटिन्यू हा प्राणवायूवर नाही जगत, त्याच्या घामाच्या वासावर जगू राहिले डुक्कर. हे सगळं करत असताना मला अजून एक दळबद्री होपलेस चॅनल दिसला मित्रांनो. या चॅनलमध्ये ना मिर्झापूरचा रियालिटी विषय, हसणे का नाही. ही बाई या माणसाची म्हणे सुनबाई आहे. आता मी तुम्हाला सासरे आणि सुनबाईचं प्रेम दाखवतो. म्हणजे मिर्झापूरची रिअल व्हर्जन आहे डायरेक्ट. असं मागणं मी ठीक आहे मारेले, अरे यार देवा, सगळं व्ह्यूज साठी. ते म्हाताऱ्या माणसाला तर काही काही ठिकाणी कळत पण नाही. लय डेंजर आहे माहिती का, हे खूप डेंजर समाज भ्रष्ट करायचं काम आहे ऍक्च्युली. अजून एक मला चॅनल सापडला, रुमकी का रुक्मी सेन ऑफिशियल. पहिले लेकरू न्यूजचे अपडेट द्यायचं, समाज कल्याणाचं काम करायचं. याच्या डोक्याला सुद्धा अश्लीलतेचे किडे चावले. आता हे अश्लील व्हिडिओच बनवतं. हे प्रभू याचा एक व्हिडिओ पाहिला, आम्हाला फिट आली. होळीचा व्हिडिओ आहे, तुम्हाला माहिती आहे, याच्यानंतर 15 वर्ष मी होळी नाही खेळणार. माझी रंग जाऊ दे, माझ्या लग्नाला हळद लावायची पण भीती वाटायला लागली. त्याने बघा कसा रंग लावेल तिला. असा पिसाळलाय तो, पिसाळ रंग हातात घेतल्यावरती ना त्याच्या अंगातला असूर बाहेर आला, असूर. त्याला असं आलं तुम्ही आता रंग कुठं लावू आणि कसा लावू. आणि एखादा राक्षस कसा पिसाळून चावतळून एखाद्या गोष्टीवर तुटून पडतो, तसं ह्यो ते तिच्यावर तुटून पडला. आणि कोणतरी बरोबर याचाच व्हिडिओ काढून युट्यूबवर टाकला. आणि बट ऑब्व्हियसली त्याच्या चॅनलला सगळ्यात जास्त व्ह्यूज पण ह्याच व्हिडिओला आहेत. व्हिडिओ बनवायचं कारण असं मित्रांनो, की अशा गोष्टी रील्सवरती होतच होते, अशा गोष्टी युट्यूबवरती पण व्हायला लागल्या. आणि अशा गोष्टींचा होतो डोक्यावरती परिणाम. तुम्ही किती नाही म्हटलं तरी देशामध्ये जे सेक्शुअल क्राईम्स वाढत आहेत त्याला कारणीभूत अशा सगळ्या गोष्टी पण आहेत, कारण कंटेंटचा माणसावरती होतो परिणाम. हे व्हिडिओ 11-12 वर्षांची पोरं पण बघताय. काही लोकांनी कमेंट केलेले आहेत अशा व्हिडिओजवरती. तुम्ही इमॅजिन करा, तुमच्या घरातला 11-12 वर्षांचं पोरगं कुठेतरी हेडफोन टाकून बेडरूम मध्ये बसले काहीतरी करू राहिलं, ते सगळं असलं बघू राहिलं. आणि जर मुलगी असेल तर त्याहून वाईट, कारण आतापर्यंत पोरींना ऑब्जेक्टिफाय करत होती, मात्र आता पुरी स्वतःलाच ऑब्जेक्टिफाय करू राहिल्या. याच्यावर एकच उपाय, की इंटरनेटवरती पण टू सम एक्सटेंट सेन्सरशिप असली पाहिजे. फ्रीडम ऑफ स्पीचचं नाव लोकडाक बेंब्या दाखवत असतील तरी बेंब्या दाखल्या गेल्या पाहिजे. कारण अच्छा नहीं है, उसके लिए अलग वेबसाइट है जो फैमिली क्राउड देखता है, इधर सब लोग आते, उधर ऐसी अच्छा नाही. और या प्लॅटफॉर्मची पण जबाबदारी, की आपल्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारच्या गोष्टी चालू नये. आता मी किती पण ज्ञान पाळून काय उपयोग आहे. तुम्ही पण काय करणार आहे, तुम्ही पण माझा व्हिडिओ बंद करून यांच्या चॅनलवर जाऊन यांची चुमाचाटी बघणार आहे. माहिती आहे ना मला तुम्ही कसले. आणि हे सगळं बघत असताना एकदम सोफॅस्टिकेटेड डॉक्टरचा चॅनल आहे, त्याच्यावर मला हे दिसलं.
बड़ी उम्र की महिलाओं को कैसे अपनी तरफ अट्रैक्ट करें या फिर उनके साथ कैसे रिलेशनशिप में जाएं, ये मैं वीडियोस उन लोगों के लिए बना रही हूँ जिनका कहीं ना कहीं अट्रैक्शन अपनी उम्र से बड़ी महिलाओं के लिए होता है। आता डॉक्टर पण असं वागायला लागले, मेरे को कुछ नहीं कहने का है, मेरे को कुछ बोलने का ही नहीं। तुम लोग को हमरे का वीडियो कैसे लगा कमेंट में बताइए, पुढचा वीडियो कशा करू ये भी बताइए। हमको चैन से जीने दीजिए और तुम भी चैन से जिए। डिस्क्रिप्शन में लिंक है, टच टच क्लिक कीजिए। इंस्टाग्राम पे हमारे को फॉलो कीजिए, ट्विटर पे हमारे को फॉलो कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। एड्स देखिए फ्रेंड, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।